नमस्कार मित्रांनो. मी आहे डॉक्टर अशोक राणा आणि हे आहे मराठी दर्शन. आपण आतापर्यंत काही भूतांच्या बाबतीत माहिती पाहिली. प्रत्यक्षात भूत नावाची कोणती गोष्ट नसते, ती माणसाच्या मनाची निर्मिती आहे. पण तिची भीती मात्र मोठ्या प्रमाणात पसरली आहे. भारतातच आहे असं नाही, जगभरच आहे. कारण काही गोष्टींची उत्तर आपल्याला मिळत नाही असा एक समज लोकांनी करून दिलेला आहे. पण भूतांबद्दल जगभरातल्या सगळ्या संस्कृतीमध्ये संशोधनं झालेली आहेत. भारतातही झाली आणि परदेशात सुद्धा झाली आहेत. त्यानुसार अशा प्रकारची कोणतीही अलौकिक शक्ती ही जगात नसते, हे सिद्ध झालेलं आहे. आणि ज्यांना भूतबाधा होते असं सांगितलं जातं, तर ती भूतबाधा म्हणजे एक प्रकारचा मानसिक आजार असतो. त्या आजारावर उपाय आहे. अनेक आजार असे आहे, मानसिक आजार, की ज्याची लक्षणं आत्ताच नाही तर फार पूर्वी प्राचीन काळातल्या लोकांनी सुद्धा आपापल्या परीने लिहून ठेवली आहेत. फक्त त्यांना जी नावं दिलेली आहेत ती नावं आपल्या शत्रूंची दिली आहेत. आणि त्यावर उपचार सुद्धा आहे. आयुर्वेदामध्ये भूतोन्माद नावाची एक विकृती मानली आहे. उन्माद शब्द फार महत्वाचा आहे. उन्माद विकृती ही ज्या ज्या कारणांनी निर्माण होते त्यातली बरीचशी कारणं ही शारीरिक आहे. आणि शारीरिक कारणांनी जे काही आजार होतात आपल्या मनाशी निगडीत, तर ते दूर करता येतात. पण बरेचदा मानसिक आजार जे झाले त्याचेही शरीरावर परिणाम होतात. त्याला मनोशारीरिक आजार म्हणतात, सायकोसोमॅटिक डिसिजेस. आणि त्यावर सुद्धा उपाय आहे. म्हणून आज ही गोष्ट काही अशी शिल्लक राहिलेली की ज्याचा शोध लागलेला नाही, किंवा भूतबाधा होण्यामागची कारणं शोधली गेली नाही, किंवा त्यावर औषध नाही असं काही नाही. पण भूताची भीती मात्र आहे. आणि आपल्या महाराष्ट्रात कोकणात ती भीती जास्त आहे. कोकण, कर्नाटक, गोवा हा जो प्रदेश आहे, सागरी किनाऱ्याचा प्रदेश, अगदी केरळपर्यंत आपण गेलो. हा सागरी किनाऱ्यापर्यंत जो प्रदेश आहे त्या प्रदेशाला अपरांत या नावाने प्राचीन साहित्यात उल्लेखला आहे. अपरांत, अपह म्हणजे पाणी, अंत म्हणजे शेवट, जिथे पाणी संपतं आणि जमीन सुरू होते त्या प्रदेशाला अपरांत असं म्हटलं जात असे. आपल्या महाराष्ट्राच्या संदर्भात बोलायचं तर कोकणाला अपरांत म्हटलं गेलंय. पण भारताच्या संदर्भात बोलायला गेलं तर मग कर्नाटकचा समुद्र किनारा, केरळचा समुद्र किनारा, हा जो पश्चिमेकडला समुद्र किनारा आहे भारताचा, त्याच्यासाठी प्राचीन साहित्यामध्ये अपरांत हा शब्द वापरला. आणि त्याचा अर्थ एक सोपा आहे की पाण्याचा अंत, पाण्याचा काठ. आता पाण्याचा काठ हा कोणी शब्द वापरला? जे पाण्यातून आले त्यांनी वापरला. जहाजाच्या मार्गाने जे आले, तारवा आहेत, काही लोक पोहून आले असतील, काही वाहून आले असतील, तर अशा लोकांना जेव्हा पाण्याचा काठ सापडला तेव्हा त्याला त्यांनी अपरार्थ म्हटलं. महाराष्ट्राच्या संदर्भात जी माहिती 2000 वर्षापूर्वीच्या महावंश नावाच्या ग्रंथात आढळते, त्यानुसार 3 महाराष्ट्रक महाराष्ट्रात आहेत. म्हणजे महाराष्ट्राच्या अंतर्गत 3 महाराष्ट्रक. आणि त्यात विदर्भ हे पहिल्या क्रमांकाचं, अश्रमक हे एक महाराष्ट्रक आहे, आणि कुंतल नावाचा एक महाराष्ट्रक आहे. कुंतल हा जो शब्द आहे, तो सातारा, सांगली, कोल्हापूर या परिसरासाठी वापरण्यात येतो. विदर्भ हा जो भाग आहे तो अमरावती, यवतमाळ, बुलढाणा, अकोला आणि आताचं वाशिम, हे जे 5 जिल्हे आहेत त्याला वऱ्हाड प्रांत म्हणतात. प्राचीन काळी त्याला वऱ्हाड प्रांतच म्हणत असत. आणि नागपूर प्रांताचा जो भाग आहे, नागपूर, वर्धा, गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया आणि भंडारा, हे जे 6 जिल्हे आहेत त्या 6 जिल्ह्यांना नाग विदर्भ असं म्हणतात. त्या दोन्ही मिळून विदर्भ तयार होतो. विदर्भ हे पहिलं महाराष्ट्र. म्हणजे महाराष्ट्र हा शब्द पहिल्यांदा वापरला विदर्भासाठी, नंतर वापरला मराठवाड्यातल्या काही भागासाठी आणि खानदेशासाठी. त्याला अश्मक म्हणतात. आणि सातारा, सांगली, कोल्हापूर हा जो पश्चिम महाराष्ट्राचा भाग आहे त्याच्यासाठी कुंतल देश हा शब्द वापरला गेला. हे 3 महाराष्ट्र आहेत. पण अपरांतचा स्वतंत्र उल्लेख येतो. म्हणजे महाराष्ट्राच्या पलीकडे अपरांत नावाचा एक भाग आहे, तो वेगळा उल्लेख यासाठी येतो की आपल्याकडे सह्याद्रीचा जो कडा आहे त्या सह्याद्रीच्या कड्यानी महाराष्ट्र आणि कोकण असे 2 भाग केले. आणि जो कोकण नाही,
कोकणाच्या वर चढत गेले की त्याला घाट म्हणतात. घाटावरची माणसं, मी पुणे जिल्हा आहे किंवा इतरही जिल्हे पश्चिम महाराष्ट्रातले आहेत, त्याला घाट म्हणतात. आणि कोकणाचं वेगळं अशा तऱ्हेने वर्णन करण्यामागचं कारण कोकण वेगळाच आहे. भौगोलिक दृष्ट्या कोकण उर्वरित महाराष्ट्रापेक्षा वेगळं आहे. कारण त्याला समुद्रकिनारा आहे, त्याचप्रमाणे डोंगरदऱ्या आहेत आणि त्या ठिकाणचं जे पर्यावरण आहे ते सुद्धा वेगळं आहे. तर म्हणून कोकणाकडे पाहण्याचा दृष्टिकोन पूर्वीच्या लोकांचाही वेगळा असला पाहिजे. आजही आपण कोकणाकडे वेगळ्या दृष्टीने पाहतो. कोकणी माणूस म्हणजे चतुर, हुशार, बेरकी अशा तऱ्हेचा एक संदर्भ लोक घेतात नेहमी. आणि कोकणी भाषा ही मराठीपेक्षा थोडी वेगळी. वास्तविक ती मराठीची बोली मानली गेली आहे, पण तिचं स्वतंत्र अस्तित्व आहे आणि गोव्यामध्ये तर तिला राजभाषेचा दर्जा आहे. म्हणजे दक्षिण कानराच्या कोच्ची पर्यंत कोकणी भाषा बोलली जाते केरळच्या. आणि कर्नाटकात तर काही भागात कोकणी बोललीच जाते, जो समुद्र किनारा आहे, आणि कोकणात बोलली जाते. कोकणी हा शब्द तिच्यासाठी वापरला गेला. कुंकण हा एक शब्द आहे. कुंकण नावाचा एक नाग राजा त्या भागात होता, पण त्याला कोकण म्हणतात असं इतिहासाचार्य राजवाडे यांनी सांगितलं आहे. कुंकण हा जो शब्द आहे तो कु आणि कण या दोन शब्दापासून बनलेला आहे. कु म्हणजे जमीन आणि जमिनीचे कण म्हणजे मातीचे कण म्हणजे वारुळ. ज्या ठिकाणी वारुळ मोठ्या प्रमाणात आढळतात त्या प्रदेशाला कदाचित कोकण म्हटलं गेलं असावं. आणि तिथल्या एखाद्या राजांनी स्वतःला वारुळाचा अधिपती किंवा वारुळाचा उपासक म्हणून स्वतःला कोकण म्हणून घेतलं असावं. अर्थात याला काही फारसे पुरातात्विक पुरावे नाही. भाषा वैज्ञानिक आधारे आपण हे सगळे तर्क मांडू शकतो, पण या तर्काला काही लोकांनी विरोध सुद्धा केलाय. आता हा कोकण किनारपट्टीचा जो भाग आहे तो सतत समुद्रात येणाऱ्या भरती ओहोटीमुळे त्रस्त असतो. आणि आता हा जो काळ आहे, ज्या काळात आपण ही चर्चा करतोय त्या काळात भरती ओहोटी सतत चालू असते आणि समुद्राचं जे काही स्तर आहे तो वाढलेला असतो. त्यामुळे पाणी मोठ्या प्रमाणात जमिनीपर्यंत येतं. म्हणजे जमिनीचा बराच भाग समुद्राने व्यापला असतो. अशा काळात वादळ सुद्धा येतात समुद्रावर आणि समुद्राच्या वादळामुळे बरेचसे जहाज डुबू शकतात किंवा तारवत चालूच शकत नाही. तर अशा या पर्यावरणामुळे तिथल्या कोळी बांधवांना सांगितलं जातं की आता तुम्ही आपली तारवं बाहेर काढू नका, जहाज बाहेर काढू नका, मच्छीमारी करू नका. तर हा पावसाळ्याचा काळ, पावसाळ्याच्या प्रारंभाचा आणि पावसाळ्याच्या भरीचा काळ हा मासेमारीसाठी बंद असलेला काळ आहे. पण भरती ओहोटी तिथे सतत येत राहते. त्यामुळे कधी भरती आली की आनंद, ओहोटी आली की दुःख. आनंद आणि दुःख असा संमिश्र अनुभव कोकणी लोक नेहमी अनुभवत असतात. यातून त्यांची अस्थिरता दिसून येते, कारण बरेचदा त्यांची शेती असेल समुद्राकाठची ती वाहून जाते किंवा घरं वाहून जातात. म्हणजे वादळाने येणारी संकट हे कोकणाचं नेहमीचं वैशिष्ट्य राहिलंय. पण त्यातूनही कोकणी माणसांनी आपला मार्ग काढला आहे. तिथे हापूस आंबा प्रसिद्ध आहे, अख्ख्या जगामध्ये तो पोचवला जातो. देवगडचा हापूस आणखी प्रसिद्ध आहे. आणि नारळ पोफळांच्या ज्या बागा आहेत त्यामुळे सुद्धा कोकणी माणसाला स्वतःचा एक रोजगार उपलब्ध करून दिलाय. मसाल्याचे पदार्थ त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात तिथल्या वनराईत होतात. त्यामुळे मसाला हा पुरवला जातो महाराष्ट्राला, उर्वरित भारताला सुद्धा. अशा तऱ्हेने कोकणात काहीच नाही असं नाही आहे, पण कष्टाचं जीवन आहे. त्यामुळे तिथले लोक काटक झालेले आहेत. आणि त्या ठिकाणी देवराया नावाचा एक प्रकार आहे, देवराई. हा प्रकार जो आहे आपल्याला कोकण वगळता इतरत्र आढळत नाही, महाराष्ट्रात आढळत नाही. देवराई म्हणजे एखाद्या देवस्थानाला वाहिलेली जमीन, त्या जमिनीवर उगवलेली गावं, झाडं आणि त्या झाडावर निर्माण झालेली गर्द दाट वनराई. या वनराईमुळे पडणारा अंधार आणि त्या अंधारामुळे गूढ, भयानक, भीतीदायक अशा प्रकारच्या भावना निर्माण होतात लोकांच्या मनात. आणि त्या देवरायामध्ये भूत राहतं, अशा प्रकारची एक समजूत आहे. त्यामुळे कोकणातली भूत इतर ठिकाणच्या भूतांपेक्षा थोडी वेगळी आहे. म्हणजे भूताची कल्पना, संकल्पना पूर्ण भारतात, भारताबाहेर सर्वत्रच आहे, पण कोकणातली भूतं मात्र वेगळी आहे. कोकणातली संस्कृतीच वेगळी आहे. मुळात आपण यापूर्वी देवचारावर माहिती पाहिली होती. तर देवचार नावाचं एक भूत तिथे दैवतीकरण झालेलं, त्याच्या मूर्त्या सातेरी आणि रवळनाथ याबद्दल आपण माहिती पाहिली होती. सातेरी हे वारुळ असलेलं एक दैवत आहे. तिला रेणुका सुद्धा आपण म्हणतो. रवळनाथ हा नाग रूपात आहे. अशा तऱ्हेने रवळनाथ आणि सातेरी आपल्याला
कोकण आणि गोवा वगळता उर्वरित महाराष्ट्रात आढळत नाही. ही दैवत जशी वेगळी आहेत, कोकणातच आहेत, तशाच प्रकारे कोकणातली भूत सुद्धा वेगळी आहेत. तर आपण त्याविषयी माहिती पाहू. तर इथे कोकणात लोक मुद्दाम तिथला निसर्ग पाहायला जातात. हिरवा कंच असा तो निसर्ग, त्याला हिरव्या पाचूचा प्रदेश म्हणतात. म्हणून एवा कोकण आपलाच असा, अशा तऱ्हेचं एक स्वागत करणार एक वाक्य आपल्या कानावर पडतं आणि बरेच लोक त्या ठिकाणी राहायला जातात. पर्यटनासाठी अतिशय महत्वाचा परिसर असलेला हा जो भाग आहे कोकणाचा, त्या कोकणामध्ये अनेक प्रकारच्या अंधश्रद्धा आहे आणि बहुतेक अंधश्रद्धा या भूतबाधेच्या संबंधातल्या आहेत. तिथला फुरसे नावाचा साप तुम्हाला इतरत्र आढळत नाही, जो कोकणातच आढळतो. आणि त्याचं वैशिष्ट्य असं आहे की बहुतेक साप हे माणसाला पाहून घाबरतात, त्याच्या पायाचा आवाज आला की पळून जातात. तर फुरसे नावाचा साप मात्र पलटून तो वार करू शकतो, चावू शकतो. पण कोकणात मोठ्या प्रमाणात फुरसे चावल्याच्या घटना घडतात आणि त्यावर औषधं सुद्धा मोठ्या प्रमाणात तिथे उपलब्ध आहेत. तशा प्रकारची दवाखाने सुद्धा आहेत. म्हणजे हे कोकणचं पर्यावरण थोडंसं वेगळं आहे. म्हणजे तिथे निसर्गातली एक विविधता आहे अनेक दृष्टीची. पश्चिम घाट आपण ज्याला म्हणतो. तर त्या ठिकाणी ह्या विविधतेसोबतच भूतांचीही विविधता आहे. आपला आजचा विषय आहे कोकणातील भूत. तर या भूतांची जी नावं आहेत ती ऐकून आपल्याला आश्चर्य वाटेल, की ज्यांच्या इच्छा अपूर्ण राहिल्या अशा आत्म्याचं रूपांतर भूतामध्ये होतं, अशी एक समजूत आहे, इच्छा अपूर्ण राहिल्या. आणि ज्याच्या इच्छा पूर्ण आहे त्याचं काही भूतात रूपांतर होत नाही, तो देवात सामील होतो. काही लोक स्वर्गात जातात. नरकात कोणी गेल्याचं अजून कोणी सांगितलेलं नाही आहे आपल्याला. किंवा जे गेले त्यांनी काही असा फोनही केला नाही, मेसेज केला नाही, ईमेल केला नाही, व्हॉट्सअपवर सुद्धा तशा प्रकारची माहिती दिली नाही. तर गेलेल्या लोकांबद्दल कोणत्याच प्रकारची माहिती नसल्यामुळं चार्वाकाचं वाक्य जे अतिशय महत्वाचं आहे, भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनम कुतः. भस्मीभूत होणारा देह पुन्हा काही प्राप्त होत नाही. हे 5,000 वर्षापूर्वी, किमान 2,500 वर्षापूर्वी, 2800 वर्षांपूर्वी चार्वाक या संप्रदायाच्या लोकांनी सांगितलं. की ती खरं बोलत होते ते लोक. म्हणून त्यांनी मोक्षाची संकल्पना नाकारली, कारण मृत्यूनंतर मोक्ष कुठे कोणी पाहलाय किंवा कोणी सांगायला आलेला आहे. हा प्रश्न 2,500-3,000 वर्षापूर्वी आपल्या पूर्वजांनी विचारला होता. त्याची उत्तरे त्यांनी दिली होती. पण अजूनही आपण चार्वाकाच्या मताशी सहमत नाही. म्हणून भूताला मानतो, आत्म्याला मानतो, परमात्म्याला मानतो आणि मृत्यूनंतरच्या जीवनाला, परलोकाला मानतो, पुनर्जन्माला मानतो. तर अशा प्रकारच्या समजुती ह्या काही वास्तवावर टिकणाऱ्या नाही आहेत. पण त्या समजुतीमुळे अनेकांचं मानसिक आणि शारीरिक शोषण होत असतं. भूतबाधा झालेल्या व्यक्तीला मारहाण होते, स्त्रिया असतील तर त्यांनाही मारहाण होते. अशा प्रकारे भूत जी आहेत ती मानली जातात, माणसाच्या शरीरात ते प्रवेश करतात असं मानलं जातं. तर भूताच्या बद्दल आणखी एक समजूत अशी आहे की 3 रस्ते जिथे एका ठिकाणी येतात त्या ठिकाणी भूत राहतं. स्मशानात तर राहतच राहतं, पडक्या विहिरीत राहतं, पडक्या वाड्यात राहतं, पडक्या घरात राहतं, जुन्या झाडांवर राहतं. देवरायांबद्दल यापूर्वी सांगितलं की देवराया ज्या कोकणात आहे त्या देवराया सुद्धा भूतांची ठिकाण आहे असं कोकणी लोक मानतात. किल्ल्याचे बुरुज असतील त्या बुरुजावर भूत राहतं, जंगलामध्ये राहतं. अशा तरी एक मोठी यादी भूताच्या संबंधीची अभ्यासकांनी दिली आहे. विशेषतः कोकणाबद्दल फोकलर ऑफ कोकण नावाचं एक पुस्तक आहे, अँथोवन यांनी लिहिलेलं. त्याच्यामध्ये ह्या भूताच्या समजुतीवर स्वतंत्रपणे प्रकरणं दिली आहेत. आणि त्याच्या ह्या अभ्यासाच्यावर आधारित भालचंद्र आकलेकर नावाचे कोकणचा सांस्कृतिक इतिहास या शीर्षकाखालचं पुस्तक लिहिणारे अभ्यासक कोकणचे, त्यांनी सुद्धा भूतांच्या जाती किंवा भूतांचे प्रकार सांगितले आहेत. तर या समजुती सगळीकडे आहे, पण कोकणातल्या भूताबद्दल असं म्हणतात की ती वेगळी आहे. कोकणात विधवा स्त्री समजा मरण पावली तर तिचं रूपांतर ज्या भूतात होतं त्याला अवगत म्हणतात. अवगत शब्द आपण इतर ठिकाणी ऐकलेला नाही, पण कोकणात मात्र हा अतिशय प्रचलित शब्द आहे. ते आवळा किंवा नागचाफर राहतं असं म्हणतात. एखादी स्त्री बाळंत होत असताना तिचा मृत्यू झाला तर त्या स्त्रीचं अलवंतीण नावाचं भूत तयार होतं. एक वेगळं भूत आहे. आसरा नावाच्या स्त्रीच्या भूतांचं वेगळं वर्णन कोकणी लोक सांगतात की ते माणसाला पाण्यात नेऊन मारतं. हे भूत तळे, विहीर इत्यादी जलाशयातील पाण्यात राहतं. आता आपण आणि त्याला समजा दरवर्षी आसराची
फुलं फळं अर्पण करून पूजा केली समजा, तर ते शांत होतात. म्हणजे तुम्हाला त्या पाण्यात वगैरे काही मारत नाही आणि कोणाला त्रास देत नाही आणि पाण्यात बुडून मारत सुद्धा नाही, अशी एक लोकधारणा कोकणामध्ये प्रचलित आहे. आता आसरा माता किंवा साती आसरा या प्रकरणात आपण पाहिलो यापूर्वी, की 7 या मातृका आहेत आणि त्या मातृकांची पूजन करण्याची परंपरा ही भारतात फार प्राचीन आहे आणि त्यांची संख्या कधी 8 सांगितली जाते आणि त्या साती आसराच्या शेवटी जे दैवत असतं ते गणपती असतं, कुठे वीरभद्र असतो, कुठे कार्तिकी असतो आणि ग्रामदैवतांच्या संदर्भात बोलायचं तर म्हसोबा असतो. तर ह्या परंपरा, पूजेच्या परंपरा असतानाही आसरा मातेची भीती मात्र लोकांच्या मनात असते. अर्थातच आपण देवाची पूजा करतो म्हणजे भीतीपोटीच करतो. ईश्वराला मानतो म्हणजे भीतीपोटीच करतो. भीती हे त्या श्रद्धेच्या मागचं एक कारण आहे, महत्वाचं कारण आहे. तर या साती आसरांना मावलाया म्हणतात पश्चिम महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी. माऊल्या सुद्धा म्हणतात. माऊली म्हणजे आई. हा अतिशय जिव्हाळ्याचा शब्द आहे. एकीकडे त्यांची पूजा करायची, त्यांच्या परंपरा, उपासना परंपरा सांभाळायच्या, दुसरीकडे कोकणात मात्र त्यांना भूतांच्या श्रेणीत टाकून दिलेलं आहे. अशा अनेक गोष्टी कोकणी लोकांनी केलेल्या आहेत. तर मात्र त्यांनी असं म्हटलंय की काही भूत मात्र चांगली असतात. सगळीच भूत काही वाईट नसतात. तर जे सज्जन सज्जन माणसं असतात आणि त्यांच्या इच्छा पूर्ण राहिल्या तर त्याचं भूत चांगलं असतं आणि जे वाईट लोक असतात त्यांचं भूतात रूपांतर झालं तर ते भूत मात्र वाईट असतं. व्यसनाधीन व्यक्ती सुद्धा मरण पावला तर त्याचं जे भूत होतं त्याला मात्र भांग, दारू, बिडी, सिगारेट जे जे त्याला आवडत होतं ती सगळे पदार्थ त्याला द्यावे लागतात. तसं दिलं तर ते भूत शांत होतं. आणि काही भूत अशी आहेत ज्यांना बाजरीची भाकरी पाहिजे, भात पाहिजे, नारळ हवं, लसणाची चटणी पाहिजे, तेल, फुलं, लाह्या या या वस्तू दिल्या, हे पदार्थ दिले की ते भूत संतुष्ट होतात, अशी एक समजूत आहे. जी स्त्री भूत आहेत म्हणजे एखाद्या स्त्रीच्या अंगात स्त्रीभूत आलं तर तिला वेताचे चटके जर दिले, फटके दिले, तर ते भूत निघून जातं. म्हणजे स्त्रियांना मारलं तर त्या शांत राहतात, अशी एक पुरुषी समजूत जी आहे ती भूतांच्या बाबतीत सुद्धा सांभाळली जाते. तर या समजुती ज्या आहेत त्या पुरुषीच आहेत तर म्हटलं म्हणजे. आणि स्त्रीभूत जी आहेत ती कुडार लागतात, त्याची एक यादी दिली. ज्या स्त्रिया दागिन्यांनी मढलेल्या असतात, फुलांनी नटलेल्या असतात, त्यांच्या वेणीत फुलं माळली असतात, काही स्त्रिया बाहेर बसल्या असतात, तरुण माता आणि त्यांच्या मुलांना झपाटतात, अशी एक समजूत आहे. म्हणजे अशा तऱ्हेने नटून थटून राहू नये कोणी, असं ज्यांना वाटलं त्यांनी ही समजूत प्रचलित केली. कालकायक नावाची काही भूतांची एक रांग आहे आणि ती जी कालकायक नावाची भूतं जी आहे ती भैरवाच्या ताब्यात असतात. भैरव नावाचं एक दैवत, क्षेत्रपाल दैवत कोकणात फार प्रसिद्ध आहे. तसं पूर्ण भारतातच आहे, पण कोकणात त्याला वेताळ, वेतोबा वगैरे नावाने ओळखलं जातं. तर त्याच्या ताब्यात ही कालकायक नावाची भूतं असल्यामुळे त्याचा त्रास आपल्याला होत नाही. तर त्यांना तृप्त करावं लागतं. तृप्त केलं तर मात्र ती प्रसन्न होतात. अशी एक समजूत मात्र कोकणातल्या भूताबद्दल आहे. तर त्यांची जी कृपा होते कालकायक नावाच्या भूताची, तर ज्या व्यक्तीवर त्याची कृपा झाली तो 12 वर्ष आनंदी आणि आरोग्यदायी असतो, पण त्यानंतर त्याचा नाश होतो असे म्हणतात. म्हणजे कालकायक भूत लागणं हे काही फारसा फायद्याचं नाही. 12 वर्षापर्यंत त्याचा फायदा होतो, अशी समजूत तिथे आहे. गिर्हा नावाचं एक भूत आहे. तर हे भूत सुद्धा कोकणाप्रमाणे घाटावरी आहे, उर्वरित महाराष्ट्रात सुद्धा आहे. ते पाणवठ्यावर राहतं अशी एक समजूत आहे आणि पाण्यात माणसाला ओढून नेतं, नाना प्रकारची चेष्टा करतं, म्हणजे त्रास देतं आणि मग शेवटी मारतं. जशी आसरा या भूताबद्दलची संकल्पना आहे तशीच गिर्हा नावाच्या भूताची ही संकल्पना आहे. चकवा नावाचं एक भूत आहे, ते सगळीकडेच आपल्याला आढळतं. आढळतं म्हणजे माणसाला रस्ता दिसला नाही की म्हणतो चकव्याने भुलवलं. पण अशा प्रकारे चकवा वगैरे काही नसतो. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी समजुती म्हणून मी सांगतोय, पण ह्या गोष्टी वास्तवात प्रत्यक्षात नसतात. तर हा अनेक गावांच्या सीमावर राहतो आणि रात्रीच्या वेळी वाटसरूंना भटकवतो. आता पूर्वी जेव्हा इलेक्ट्रिसिटी नव्हती किंवा हातात कंदील घेऊन जाण्यासाठी पैसा नव्हता, अशा लोकांना वाट दिसणं कठीण होतं किंवा रात्री तशी आपण वाट विसरतो. दिवा असला तरी, इलेक्ट्रिसिटी असली तरी वाट विसरतो. तर वाट विसरण्याचं जे कार्य आहे ते चकवा करतो, अशी समजूत अजूनही प्रचलित आहे.
तर याला मात्र वेगळं नाव कोकणात आहे. त्याला मनघाल्या म्हणतात. मनघाल्या शब्द उर्वरित महाराष्ट्रात नाही, तो फक्त कोकणात आहे. चिंद नावाचं एक घाटावरचं भूत आहे. तर ते महिलेच्या पोटी जन्म घेऊन त्याच्या वाट्याचं, म्हणजे त्या महिलेच्या वाट्याचं अन्न खातं. म्हणजे तिने किती अन्न खाल्लं तरी ते तिच्या पोटाला लागत नाही, शरीराला लागत नाही, ते चिंद नावाचं भूत खातं, असा एक समज आहे. चैतन्य नावाचं भूत आहे. नाव खूपच सुंदर आहे. चैतन्य म्हणजे उत्साह आणि काय म्हणतात त्याला, आनंदाचं वातावरण निर्माण करणारी शक्ती, आल्हाददायक शक्ती. नाव तर खूपच चांगलं आहे. पण हे भूत मात्र स्त्रियांना कामुक करून भटकवत ठेवतं. सवाष्ण स्त्री मेल्यावर भूत झालीच तर ती जखीण होते. जखीण हा जो शब्द आहे तो जख्ख या शब्दापासून तयार झालेला आहे. जख्ख हा शब्द जो आहे त्याचं संस्कृत रूपांतर यक्ष किंवा यक्ष असा आहे. आणि यक्ष शब्दाचा अर्थ होतो पूजा करणारे लोक. हे भारतीय संस्कृतीमध्ये पूजा करणारे आणि यज्ञ करणारे अशा प्रकारचे दोन प्रकारचे उपासना संप्रदाय किंवा धर्म संप्रदाय आहेत. तर त्यात जख्ख नावाचे लोक जे होते ते पूजा करणारे होते. त्यांच्याबद्दल तिरस्काराची भावना ज्यांच्या मनात होती त्या वैदिकांनी यक्षांबद्दल चुकीची माहिती लिहून ठेवली आहे, नकारात्मक माहिती लिहून ठेवलेली आहे त्यांच्या ग्रंथामध्ये. तर यक्षाची भीती आहे, यक्षिणीला घाबरतो आपण, यक्षिणीची कांडी हे आपल्यावर काहीतरी जादू करते, माया करते, असा एक समज लोकांनी पसरवला साहित्याच्या माध्यमातून. आपल्याकडे सातारा जिल्ह्याचा कराड, कराड नावाचा जो भाग आहे अतिशय महत्वाचं गाव आहे. त्या ठिकाणी यशवंतराव चव्हाण त्याच परिसरातले होते. तर त्या कराडजवळून साधारणतः 4-5 किलोमीटर अंतरावर जखीणवाडी नावाचं गाव. म्हणजे जखीणवाडी म्हणजे जखिणीला मांडणाऱ्या लोकांची वस्ती. ते गाव मी पाहायला एकदा गेलो, तेव्हा मला जखिणीची मूर्ती पाहायची होती. तर तिथल्या स्थानिक लोकांनी मला जंगलात नेलं आणि त्यांनी सांगितले या ठिकाणी मूर्ती होती, पण आता ती गावात आणून ठेवली आहे. ती मूर्ती पाहायला मी गेलो, त्या सपाट अशा दगड होता, त्यावर काहीतरी कोरलेलं होतं. म्हणजे एक तर लोकांनी ते नष्ट केलं असावं किंवा वारंवार त्याला स्पर्श करून त्यातल्या रेषा नाहीशा झाल्या असाव्यात. पण तिथल्या लोकांचं म्हणणं आहे, हे जखीणवाणी नाव आमच्या गावाला असल्यामुळे आमची बदनामी होते, आमच्या गावात कुणी मुली देत नाही किंवा इथल्या मुलीशी लग्न करत नाही, म्हणजे बहिष्कारच टाकतात आणि जखीणवाडीचे लोक आहेत. पण आता आम्ही हे गावाचं नावच बदलवणार आहे. तर अशा तऱ्हेने जखिणीबद्दलची भीती आणि चुकीची माहिती, त्या चुकीचा प्रचार केल्यामुळे जखीण शब्द बदनाम झालेला आहे. आता हे जे गाव आहे, ज्या गावाचा मी उल्लेख केला तिथे, त्याच्या आणखी पलीकडे आपण गेलो तर आगाशिवाच्या लेण्या आहे. आगाशिवाचा डोंगर आहे, तिथे महादेवाचं मंदिर वगैरे आहे. पण आगाशिवाच्या लेण्याच्या दोन बाजू आहेत, तिथे बौद्ध लेण्या आहेत. त्या बौद्ध लेण्या मी पाहिल्या आणि एका बौद्ध लेण्यात चक्क विठोबा आणि रुक्माईचं मंदिर तिथे पाहिलं. बऱ्याचशा बौद्ध लेण्यामध्ये अशा तऱ्हेने साथीचा हात वगैरे अशा ठेवून त्याचं रूप बदलून टाकलंय. आता अलीकडे पुरातत्व खातं लक्ष द्यायला लागलेलं आहे आणि अनेक वाईट घटना त्या ठिकाणी घडतात. तर अशा आगाशिवाच्या लेण्याच्या पायथ्याशी जखीणवाडी नावाचं गाव आहे. जखीण हा शब्द डाकिनी या नावाने प्रसिद्ध आहे. बौद्ध धर्मामध्ये प्रामुख्याने नेपाळ, तिबेट आणि पुढे चीन आणि जपान या सगळ्या देशांमध्ये बौद्ध धर्म मोठ्या प्रमाणात वाढला. तर ज्या ज्या ठिकाणी बौद्ध धर्म वाढला ते इतरही देश आहेत, त्याही ठिकाणी डाकिनी नावाची मातृदेवता आहे. म्हणजे बौद्धांनी तिला अतिशय महत्वाचं स्थान दिलेलं, सन्मानाचं स्थान. पण डाकीण या शब्दाची भीती आपल्या मनात आहे. आपण तिच्यावर एक भाग पाहिलेला आहे, पण जखीण नावाचा भाग सुद्धा आपण पुन्हा पाहू. तर अशा तऱ्हेने जखिणीबद्दल समजूत अशी आहे की एखादी सवाष्ण स्त्री आहे, ती मेली समजा आणि भूत झालं तर तिचं जखणीत रूपांतर होतं. आणि जखणीबद्दल एक समजूत आहे की ती लहान मुलांना खाते, बाल भक्षक अशी देवता आहे. तर ह्या मुद्दाम तयार केलेल्या गैरसमजुती आहे. लग्न झाल्यावर अल्पावधीचा जो मरतो, लग्न झाला आणि त्याचा संसार काही फारसा झाला आणि लवकर त्याला मरण आलं, तर त्याचं रूपांतर देवचार नावाच्या भूतात होतं. आपण यापूर्वी पाहिलं की देवचाराची मूर्ती, देवचाराच्या देवड्या, देव आणि लहान लहान घुमट्या कोकणात आहे तशा गोव्यातही आहे. तर त्याला पूजण्याची प्रथा आहे, म्हणजे त्याला दैवतीकरण झालेलं आहे, पण तरी त्याला भूत मानतात. तर असं हे भूत आहे. आता एखादा विदुर माणूस आहे ज्याची बायको मरण पावली आहे आणि मग तोही मरण पावला, त्याला राणगा म्हणतात. राणगा हे भूताचं एक नाव आहे, एक प्रकार आहे. लावसट नावाचं एक भूत आहे स्त्रीचं, ते अवगत सारखंच आहे.
ते आवळा किंवा नागचाफ्यावर वास करतं असं म्हटलं जातं. हे भालचंद्र आकलेकरांनी त्यांच्या कोकणचा सांस्कृतिक इतिहास या पुस्तकात लिहून ठेवलाय. एक आणखी एक भूत आहे जे खूप लोकप्रिय आहे, सिनेमावाल्यांनी त्याला लोकप्रिय केलं. संबंध नावाचं एक भूत आहे. तर ते संबंध दोन प्रकारचे सांगितले गेले आहेत. पहिल्या प्रकारातील संबंध हा संतती न झाल्यामुळे आणि उत्तर उत्तर क्रिया न केल्यामुळे होतो. त्याच्या नात्यातल्यानीच त्याची इच्छा पूर्ण केल्यावर तो शांत होतो. इतरांनी त्याच्या इच्छा पूर्ण करायच्या नाही आणि आपल्या नातलगांना तो मदत करतो. दुसऱ्या प्रकारातला संबंध जो आहे तो जिवंतपणी लोभी आणि इच्छापूर्ती न झालेला संन्यासी असतो. संन्यासाच्याही इच्छा पूर्ण झाल्या की त्याचं रूपांतर संबंधामध्ये होतं. असा संबंध झाल्यावर तो पैसेवाल्यांना संपत्तीचा उपयोग करू देत नाही. म्हणजे पैसेवाल्यांकडे पैसा असतो पण तो त्यांना काही लाभू देत नाही. ज्यांनी कधी संभोग केला नसतो असे पुरुष मेल्यावर संबंध होतात अशी समजूत कोकणामध्ये आहे. विकृत प्रवृत्ती असलेले मनुष्य त्या स्त्री मृत्यूनंतर सैतान म्हणतात. सैतानाबद्दल आपण पुढे एखादा भाग पाहू. सैतान ही संकल्पना आपल्याकडे जी आली ती इस्लाम मधून आली, पण इस्लाममध्ये जी आली ती ख्रिश्चॅनिटीतून आली. ख्रिश्चॅनिटीतून जी आली ती त्याच्याही पूर्वी ख्रिस्ती धर्म निर्माण व्हायच्याही आधी जे काही धर्म मध्य आशियात होते किंवा इस्रायल सारख्या देशात होते, तर त्या देशातल्या एका संप्रदायाचं नाव आहे सॅटनिझम. सैतानाला मानणे. आणि सैतानाच्या बद्दल ज्या ज्या वाईट समजुती आहेत त्याला कारण त्या संप्रदायाच्या विरोधात जे लोक गेले त्यांनी सैतानाला बदनाम केलं. सॅटॅनिक व्हर्सेस नावाचं सलमान रश्दीची जी कादंबरी होती त्या कादंबरीमुळे त्याला मारण्याच्या धमक्या दिल्या गेल्या, मारण्याचे प्रयत्न झाले. तो वाचला हा भाग वेगळा. पण अशा तऱ्हेने इस्लामने ज्याला वाईट म्हटलं त्याचं म्हणणं सांगितलं सलमान रश्दीनी, म्हणून त्याच्यावर बहिष्कार टाकलाय आणि त्याला केव्हाही मारलं जाऊ शकतं. इतकं सैतानाबद्दलचा संताप हा इस्लाममध्ये आहे. तर अशा तऱ्हेने तो सैतान असतो. स्त्री बाळंत होऊन 10 दिवसाच्या आत समजा मरण पावली तर तिला हडळ म्हणतात. हडळ. अशा तऱ्हेने स्त्रियांच्या भूताबद्दलची माहिती आहे. हडळीला आणखी काही नाव आहेत. हेडळी, डाकिण, सटवी असंही तिला म्हणतात. आपण सटवीबद्दल पुढे माहिती पाहणार आहोत. म्हणजे ह्या सगळ्या मातृदेवता आहे मुळात. पण त्या मातृदेवतांकडे पाहण्याचा विकृत दृष्टिकोन किंवा नकारात्मक दृष्टिकोन ज्यांच्या मनात होता, निर्माण झाला, त्या लोकांनी या मातृदेवतांची नावं अशा प्रकारच्या काल्पनिक भूतांना दिली आहेत. कोकणात आपण गेलात तर सगळ्यात प्रसिद्ध भूत जे आहे ते वायंगी नावाचं भूत. ह्या भूताची गंमत अशी की त्याला आपण प्रसन्न करून घेतलं की आपल्या वाट्याला ते आला वायंगी तर मात्र आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण होतात. पण वायंगी हे भूत विकत घेत आहे. त्याची बोली लावली जाते. हजारो रुपये त्यासाठी खर्च करतात लोक. कारण ज्याला वायंगी प्रसन्न झाला त्याच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतात. त्याला श्रीमंती प्राप्त होते. सगळे सुखाचे लाभ प्राप्त होतात. अशा प्रकारची समजूत आहे. आणि वायंगीबद्दल आणखी एक समजूत आहे की ती एक आत्मिक शक्ती आहे. म्हणजे आपली शक्ती ती वाढवते. आत्मिक शक्ती वाढवतं ते ते विकत घेता येतं. आणि त्याचा दुसरा उपयोग वायंगीचा असा आहे, आपल्या शत्रूला इजा पोचवायची असेल तर वायंगीला काम सोपवायचं. तू तिकडे जा आणि त्याचं वाईट कर. तर अशा दोन्ही प्रकारचा उपयोग वायंगी नावाच्या भूताचा आहे. तर ज्याच्या ताब्यात ते भूत असतं त्या मालकाची भरभराट होते. तर वायंगी विकत घेण्याची परंपरा अजूनही कोकणात आहे. त्याची किंमत खूप आहे. साधारण माणूस ते वायंगी भूत घेऊ शकत नाही. बोली लावून मांत्रिकाकडून ते विकत घ्यायचं असतं आणि मग मात्र आपले फायदे करून घ्यायचे. पण ती एक अंधश्रद्धा आहे. अशा प्रकारे मांत्रिकाच्या मंत्रामध्ये कोणती ताकद नसते आणि त्याच्या मंत्राने एखादं भूत निर्माण झालं असेल किंवा देव निर्माण झाला असेल किंवा तो विकत घेता असेल तर ही सुद्धा खुळी समजूत आहे. तर या भूताची विक्री तिथे करतात. कोकणात 17 भूतांची यादी या भालचंद्र आकलेकरांच्या पुस्तकात आहे. पण वायांगी नावाचं एक काल्पनिक भूत आहे. इतर भूतांची संदर्भ आहेत ते वेगळे आहेत. आपण पुढच्या भागात ते पाहणार आहोत. तर ज्याच्याकडे भरपूर पैसा आहे तो अशा तऱ्हेने हा वायांगी भूत विकत घेण्यासाठी तो वापरतो. पण त्यात मात्र तो फसवला जातो. मुळात भूत नावाची संकल्पनाच हा भीतीच्या पुढे निर्माण झालेली हा एक भाग. दुसरी गोष्ट अशी की आपल्या शत्रूंच्या दैवतांबद्दल तिरस्कार निर्माण करण्याकरता त्या दैवतांची नावं या भूताना दिलेली आहे. हे एक दुसरं वास्तव आहे. म्हणजे जगाच्या पाठीवर जेवढ्या संस्कृती आहेत
त्या सगळ्या संस्कृतीमध्ये परस्पर विरोधी अशा प्रकारच्या धारणा आहेत आणि त्या धारणांनी शत्रूच्या दैवतांना बदनाम करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. एवढं आपण लक्षात घ्यावं. भूत नावाची गोष्ट अस्तित्वात नसते. पिशाच नावाची गोष्ट अस्तित्वात नसते. ही फक्त काल्पनिक आपली समजूत आहे आणि जिथे भूतबाधा झाली असं आपण मानतो ती भूतबाधा नसून ती मानसिक विकृती असते. त्याच्यावर उपाय आहे ते आपण केले पाहिजेत. एवढंच या ठिकाणी सांगायचं आहे. धन्यवाद.